विसरला महाशय कालावता जात, वेडात मराठे वीर दौडले सात. कुसुमाग्रजांची कविता, त्यावर लता मंगेशकर यांचा आवाज आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं संगीत. थंबनेल पाहून तुम्हालाही कळलं असेलच की मराठ्यांवरचं हे गाणं आताच आठवण्यामागचं कारण काय असेल ते. चला तर मग थेट सुरुवात करूया. महाराष्ट्रात मराठा समाज का महत्त्वाचा आहे? तो मतदान मराठ्यांनाच करतो का? करतो तर कोणत्या पक्षाला करतो? किती टक्के करतो? मराठ्यांचा वोटिंग पॅटर्न नेमका काय सांगतो? याचा व्यवस्थित नंबर गेम आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. त्यासाठी काही एक्सक्लुझिव्ह आकडेवारीही मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात डॉमिनंट जात जर कोणती राहिली असेल तर ती मराठा, असं ठामपणे म्हणण्याआधी आम्ही काही आकडेवारी अभ्यासली आणि त्यातून जे नंबर समोर आलेत ते फार बोलकेत. या आकडेवारीतच मराठा समाज आणि मराठा नेत्यांचं सगळं राजकारण लपलेलं आहे. महाराष्ट्रात मराठा का महत्त्वाचा आहे? महाराष्ट्रात आत्तापर्यंत 19 मुख्यमंत्री झाले, त्यापैकी तब्बल 11 मुख्यमंत्री हे मराठा होते. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या एकूण मुख्यमंत्र्यांपैकी 57.89% मुख्यमंत्री हे मराठा होते. आता 50%पेक्षा जास्त वेळा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा होत असेल तर मग मराठा मतं किती आणि ती नेमकी जातात कोणत्या पक्षाला हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. लोकनेती CSDSच्या सर्व्हेनुसार मागच्या 4 निवडणुकांमध्ये मराठा समाजाने कोणत्या पक्षाला किती मतदान केलंय याची आकडेवारी पाहूया. 1999 साली आघाडीला लोकसभेत मराठ्यांची 52% मतं मिळाली तर विधानसभेत 47% मतं मिळाली. दुसरीकडे युतीला म्हणजे भाजप आणि शिवसेनेला मिळून एकत्रितपणे लोकसभेत 44% मतं मिळाली होती तर 34% मतं विधानसभेत मिळाली होती. 2004 साली आघाडीला मिळणाऱ्या मराठ्यांच्या मतांमध्ये कमालीची घट झाली तर दुसरीकडे युतीला मराठ्यांची भरघोस मतं मिळाली. आघाडीला लोकसभेत 30% तर विधानसभेत 35% मराठ्यांची मतं दिली तर युतीला 2004 साली लोकसभेत मराठ्यांची तब्बल 57% मतं मिळाली तर विधानसभेला 38% मतं मिळाली. आता 2009च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत बोलायचं झालं तर लोकसभेत 34% आणि विधानसभेत 35% मराठ्यांची मतं ही आघाडीला मिळाली तर युतीला लोकसभेत 49% आणि विधानसभेत 30% मतं मिळाली होती. यावेळी युतीला मिळालेली मतं ही 2004च्या तुलनेत कमी झाल्याचं आकडेवारीतनं स्पष्ट होत आहे. 2014च्या लोकसभेत आघाडीला 39% मराठा मतं मिळाली तर युतीला 51% मतं मिळाली. म्हणजे 2009च्या तुलनेत 2014ला लोकसभेच्या मराठा मतांच्या आकडेवारीत 1-2 टक्क्यांचा फरक दिसला. पण विधानसभेला सगळेच पक्ष 2014मध्ये वेगवेगळे लढले होते. तेव्हाची इंटरेस्टिंग आकडेवारी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यात सर्वाधिक मराठा मतं ही शिवसेनेने मिळवली होती, त्या खालोखाल भाजप, मग राष्ट्रवादी 17% आणि काँग्रेसने 11% मराठा मतं 2014च्या विधानसभा निवडणुकीत मिळवली होती. या डेटावरनं एक गोष्ट अशी अधोरेखित होते की 1999 नंतर आघाडीला मिळणारी मराठा मतं कमालीची घटली. मग ती दोन्हीकडे घटली, लोकसभेतही आणि विधानसभेतही. उलट भाजप आणि शिवसेना युतीची मराठा मतं 1999 नंतर वाढली. पण 2014च्या विधानसभा निवडणुकीने हेही दाखवून दिलं की भाजपपेक्षा मराठा मतांचा कल हा शिवसेनेकडे जास्त होता. किती जास्त? तर 5% जास्त. अर्थात आता शिवसेना फुटले, राष्ट्रवादीही फुटले, त्यामुळे मराठा मतंही फुटून नेमकी कोणाला कशी जातात हा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर त्यालाही एक लॉजिक वापरता येऊ शकतं. ते कसं ते पाहूया. मराठा समाजाचा एकूण लोकसंख्येपैकी 70% मराठा ग्रामीण भागातला आहे तर उरलेला 30% शहरी भागातला आहे. नॅशनल इलेक्शन स्टडीज 2014च्या सर्व्हेनुसार मराठा समाजातील तब्बल 72%हून अधिक लोक हे शेतीशी निगडीत आहेत. शिवाय सध्या गाजत असलेला आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा, हे दोन्हीही तसं पाहायला गेलं तर एकमेकांशी जोडलेले आहेत. आता राजकारणाचा एक महत्त्वाचा अंग असलेल्या साखर कारखान्यात आणि सहकार क्षेत्रात मराठ्यांचा दबदबा किती आहे याचीही एक सॉलिड आकडेवारी आता आपण पाहूया. महाराष्ट्रातील एकूण 105 साखर कारखान्यांपैकी 86 साखर कारखाने मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. महाराष्ट्रातील एकूण सहकारी संस्थांपैकी 71% सहकारी संस्था मराठ्यांच्या ताब्यात आहेत. महाराष्ट्रातील एकूण 36 पैकी 23 जिल्हा बँकांवर मराठा संचालक आहेत. या सगळ्यावरनं मराठ्यांचा दबदबा किती आहे, राजकारणात त्यांच्या मताचं महत्त्व किती आहे याचा आवाका आपल्याला कळतो. पण हे सगळं कळल्यानंतरही एक गोष्ट फार महत्त्वाची ठरते. मराठा समाजातील नेत्यांची सध्या संख्या कोणाकडे जास्त आहे यावरूनही अनेक गोष्टींचे अर्थ लावले जाऊ शकतात.
विशेष म्हणजे गेल्या काही काळात भाजपकडे मराठा नेत्यांचं असलेलं इन्कमिंग फार तगड आहे. मूळचे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले नारायण राणे काँग्रेस व्हाया स्वाभिमान करत भाजपात स्थिरावले. शिवाय त्यांची मुलंही आता भाजपात आहेत. ऐतिहासिक बंड करत शिंदेंनी भाजपाच्या सुरात सूर मिसळलाय. काकांपासून फारकत घेत पुतण्या अजित पवारही भाजपच्या सोबत आहेत. नुकतीच काँग्रेस सोडलेल्या अशोक चव्हाणांनीही कमळ हाती घेतलाय. विखे पिता पुत्र काँग्रेस सोडून भाजपसोबत आले. हर्षवर्धन पाटीलही त्यापैकीच एक. रणजितसिंह मोहिते पाटील, पद्मसिंह पाटील, सुरेश धस, प्रतापराव पाटील चिखलीकर, रणजितसिंह निंबाळकर, उदयनराजे, शिवेंद्रराजे असं नायनाय म्हणता एक मोठी यादीच आपल्याला सांगता येईल, ज्यातील काही नेते थेट भाजपवासी झालेत तर काहींनी उघडपणे भाजपशी हातमिळवणी केली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक नितीन बिरमल यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. ते म्हणतात, मराठा हा काही राजकीयदृष्ट्या एकजिन्सी समुदाय नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रादेशिक भागानुसार ते वेगवेगळ्या पक्षांकडे गेल्याचं दिसतं. सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर येथे राष्ट्रवादीकडे तर मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यात शिवसेना भाजपकडे गेले. उत्तर महाराष्ट्रात ते भाजपकडे गेले. एक मात्र निश्चित की पश्चिम महाराष्ट्रात ते 2019च्या लोकसभेपर्यंत ते भाजपसोबत होते, पण आता ते भाजपची साथ सोडून इतरत्र गेलेत. दिल्लीतले जे नेते महाराष्ट्रात लक्ष घालतात त्यांना मराठा समाजाचं करायचं काय असा प्रश्न कायम पडतो, असं ज्येष्ठ लेखक आणि राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर म्हणतात. आणि आता याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जास्तीत जास्त मराठा नेते आपल्यासोबत कसे राहतील याचा प्रयत्न भाजप करताना पाहायला मिळते. 2009 पासूनच मराठ्यांची वाढलेली मतं आणि त्यातून मिळालेला फायदा कोणाला किती झालाय हे तर आपण पाहिलं. यंदा उद्धव ठाकरे सोबत नसले तरी शिंदेंसारखा मराठा नेता भाजपसोबत आहे. काकांची फारकत घेऊन अजित पवारांसारखा मोठा चेहरा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ॲग्रेसिव्ह राजकारण करतोय. अर्थात या सर्व बंडखोर मराठा नेत्यांची परीक्षा मराठा आरक्षणाचा कठीण पेपर सोडवल्याशिवाय निकाली निघणं कठीण आहे. त्यासाठी वर्षभरापूर्वी महायुती सरकारने दसऱ्याच्या मुहूर्तावर एक जाहिरातही काढली होती. मराठ्यांना काय दिलं आणि त्याचा पाढा या जाहिरातीतनं वाचून दाखवला होता. आता त्यात 10% आरक्षणाचीही भर पडली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तर झालाय. त्यामुळे या सगळ्यानंतर मराठा नेमका कोणाच्या पाठीशी उभा राहतो यावर बरंच काही डिपेंड आहे. आता याच आकडेवारीबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? मराठा नेत्यांना सोबत घेतल्यानं नेमका राजकीय फायदा कोणाला होईल? कमेंट करून नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.